वारी करत आहे आणि आत्ता मी जनार्दन स्वामी आश्रमात चाललेली. तर मी तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आमचे गुरु राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आहे आणि त्यांचा आश्रम नाशिक तपोवन येथे आहे. तर तिथे आता अनुष्ठान बसणार आहे नागपंचमीपासून. तर अनुष्ठान चालू होतं आहे आणि त्याच्या पूर्वतयारी असते, म्हणजे जे की साबुदाणा, भगर आणि शेंगदाणे वगैरे निवडायचे असतात. त्या सेवेला मी चाललेली आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते तिथे आम्ही कशी सेवा करतो आणि काय आहे अनुष्ठान. म्हणजे खूप दिवसांपासून हे घराचं काम चालू आहे, पण पाऊस येतो त्यामुळे इथे कोबा करता येत नाही, कारण नाही का पावसाने तो कोबा धुवून जाण्याची शक्यता. तर भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आम्ही मळ्यात राहतो आणि आमच्या इथे भरपूर सारी सोनचाफ्याची झाडं आहे. काल आम्ही असा व्हाईट कलरचा सोनचाफा आणलेला आहे आणि अशा 5 हुंड्या आणल्या, त्या आपण लावून दिल्या आणि त्या सोनचाफ्याला छान असं चाफ्याचं व्हाईट कलरचं फूल आलेलं आहे. सोनेरी सोनचाफ्याला खूप फुलं येतात आणि जेव्हा ते देवघरात वाहतो ना तेव्हा त्याचा वासही खूप छान येतो. आता इथे ना आमची जनार्दन स्वामींची कुटी आहे, ती आम्ही बांधलेली आहे. आधी इकडे सगळं सारवायचं होतं, पण आता तिथे कोबा केला, कारण कधी शेण भेटतं न भेटतं आणि एवढं एकटीला सारवणं खूप अवघड आहे. त्यानंतर इथे गेटचं पण काम केलेलं आहे. आणि हो, तुम्हाला जर आमची कुटिया बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी ती तुम्हाला दाखवेल. आता हे काम सगळं पडलेलं आहे कारण पाऊस खूप चालू आहे. जेव्हा काम होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. आणि बेलाच्या झाडाखाली आमची जनार्दन स्वामींची कुटिया आहे. तर हे बेलाचं झाड आमचं खूप जुनं आहे, माझ्या मिस्टरांच्या आजी आजोबांनी हे लावलेलं आहे आणि त्याच्या झाडाखालीच ही आमची बाबांची कुटिया आहे. तर आत्ता मी जनार्दन स्वामी आश्रमात आलेले आणि इथे आमच्या आश्रमाचं पण काम चालू आहे. आता सध्या सिंहस्थ कुंभमेळा येणार आहे, तर त्याची इथं आश्रमात पूर्वतयारी चालू आहे. आणि हा आहे शर्वाळेश्वर महादेव मंदिर कळस. भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आश्रम दाखवलेला आहे, पण म्हटलं चला आज मी सेवेला आलेले आहे तर तुमच्याबरोबर पुन्हा एकदा आश्रम शेअर करू. आता जनार्दन स्वामींच्या आश्रमात नागपंचमी अनुष्ठान चालू होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी हे आमचं महिला मंडळ करत असतं. तर अनुष्ठानचे जे विद्यार्थी असतात त्यांना उपवास असतो 7 दिवसाचा. आता ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याची पूर्वतयारी म्हणून इथे भगर आणि साबुदाणा निसायचा असतो आणि शेंगदाणे. तर आमचं हे महिला मंडळ 15 दिवस 1 महिना असं येऊन रोज इथं ही सेवा करत असतं, म्हणजे जेणेकरून उपवासाचे पदार्थ जेव्हा तयार केले जातात तेव्हा म्हणजे त्रास होत नाही. तर अशी ही पूर्वतयारी आमचं महिला मंडळ करत असतं. सगळ्या भगिनी खूप लांबून लांबून येतात, कारण सेवेचा आनंद इतका मोठा आहे की बस. पोते आलेले असतात आणि मग ते निसल्या जातात. आता नागपंचमी अनुष्ठान म्हणजे काय आणि त्याची पूर्वतयारी इथं करता हे मी तुम्हाला रोज दाखवते, पण आता अनुष्ठान म्हणजे काय आणि ते कसं होतं हे मी तुम्हाला पुढील सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता इथे आमची भगर निसून झाली आणि शेंगदाण्याचे पोते आले. तर जनार्दन स्वामींचं नामस्मरण आणि भजन करता करता कधी एवढी सेवा होती ते कळत नाही. कितीतरी पोते असतात, पण या भगिनी सर्व निसतात. कोणी 50 वर्षापासून सेवेला येत आहे, तर कोणी 40 वर्षापासून. म्हणजे जनार्दन स्वामी असतानपासून या भगिनी सेवेला येतात. त्या अजूनपर्यंत सेवेला येत आहे आणि आमच्याकडनंही ती सेवा करून घेत आहे. माधवगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व होत असतं. तर इथे बघा सर्व आवरून झालेलं आहे. आता ह्या का एवढ्या दिवसापासून सेवेला येत आहे, कारण आलेला अनुभव आणि इथे भेटणारा आनंद काही कमी नाही. ह्या आजी तर 80 वर्षाच्या आहे तरी त्या सेवेला येतात. आता इथे सर्व निवडून झालं आणि
मग तेथील मंदिर, तिथली जागा सर्व आवरून घेतली, कागदांच्या घड्या घालून ठेवल्या, सर्व पोत्यांचे गच्चे बांधून ठेवले आणि आम्ही सर्व घरी निघालो. आता हे बाहेरील वातावरण बघा, इथे माधवगिरी बाबांची कुटिया आहे. तर खूप सुंदर असं, म्हणजे इथे आलं ना घरी जाऊशीच वाटत नाही, कारण इथे भेटणारा आनंद इतका छान आहे. आजच्या धावपळीच्या युगात आज आपल्याकडनं एवढी सेवा घडते किंवा आपल्याला इतके छान गुरु लाभले आणि इथे एवढ्या छान गोष्टी घडतात की बस. त्यानंतर इथे मी घरी आले. आता संध्याकाळची वेळ होती, चहा पाणी घेतला, थोडा वेळ आराम केला. आता मला ना दिवसभर अशी सेवेची सवय नाही, पण आता मला ती सवय करायची आहे. मग त्यानंतर दिवाबत्ती वगैरे केली आणि आता वेळ झालेली आहे स्वयंपाकाची. तर येताना मी भरपूर सारा भाजीपाला आणला होता, पण म्हटलं चला आज उसळच करू. मग एका बाजूला उसळ धुवून घेतली आणि एका बाजूला भात घालून दिला. आता जनार्दन स्वामींची सेवा, अनुष्ठान आणि अनुष्ठानात ते मुलं 8 दिवस काय करतात, त्यांची दिनचर्या कशी असते ना, हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ह्यावेळेस तर ओम म्हणजे माझा मुलगासुद्धा अनुष्ठानला बसणार आहे, तर त्याचंही थोडंसं तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवत जाईल. आता इथे ना सर्व वाटण वाटून घेतलं, कढईत तेल टाकलं आणि तेल सुटेपर्यंत ते चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर आपले घरगुतीच मसाले त्यात टाकले आणि तेही चांगले परतवून घेतले. ते चांगले परतल्यानंतर त्यात धुतलेली उसळ टाकली आणि एका बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं होतं. आता पाणी गरम केल्यावर ना भाजीला चवही चांगली येते आणि भाजी पटकन शिजण्यासही मदत होते. आता इथे बघा हे सर्व परतवून घेतलं आणि गरम केलेलं पाणी त्यात टाकलं. त्यानंतर उसळ शिजेपर्यंत चांगली झाकून ठेवली आणि उसळ छान शिजली. त्यानंतर एका बाजूला पोळ्या पण करून घेतल्या आणि खूप भूक लागलेली होती, म्हणून लगेच ताटं केले आणि जेवायला बसलो. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. आणि हो, अनुष्ठानाची सर्व माहिती पाहिजे असेल ना तर माझे रोजचे व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांना जनार्दन स्वामींच्या अनुष्ठानाचे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे की जनार्दन स्वामींची सर्व माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत भेटत जाईल.